पहिल्या अध्यायामध्ये जसं भगवंताची आणि अर्जुनाचा जो संवाद आहे त्यामध्ये अर्जुन विषाद युगामध्ये 25व्या श्लोकामध्ये स्वतः अर्जुन असं म्हणतो, दृष्टमेव स्वजनम कृष्णम युयुत्स समुपस्थितम सिद्धंती मम गात्राणी मुखच्च परिशुष्यती. तसं आता माझी काहीशी परिस्थिती आहे. कारण एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलण्याचा प्रसंग हा पहिल्यांदाच आहे. गुरुदेवांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण हा कार्यक्रम फार अल्प प्रमाणात केला होता, कारण त्यावेळी कोरोनाचं सावट होतं. आणि असं असूनसुद्धा या ठिकाणी हे आत्ताचं म्हणजे त्याच्या मागे दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या वेळी योगायोगाने आपलं दिंडीचं प्रदक्षिणा होती त्यामुळे राहून गेलं. आणि नंतर मग तिसऱ्या वेळी आपण तर तिकडे होतो कुठे जगन्नाथपुरीला, आणि आता हे चौथं. खरंच हे माझं भाग्य समजतो मी. कारण काय आहे की इथे ज्ञानी मंडळी समोर बसलेत आणि आपण काय सांगावं, ज्यांनी गुरुदेवांच्या समोर सानिध्यात राहून 4 अक्षरं शिकण्याचा प्रयत्न केला, ते जर समोर बसतील आणि त्यांच्यासमोर जर आम्ही आमची अक्कल पाजळवायची म्हणजे सूर्यासमोर काजव्याने बोलावं असं होईल. असो, परंतु माऊली या ठिकाणी म्हणते, पुढिलांचे ओझे आपुल्या माथा घेईजे, ते सांग कान दटीजे धनुर्धरा. मग आता आपलंही तसंच अर्जुनासारखं झालेलं आहे. अर्जुनाला जसा भ्रम होता, हे माझे सगळे अहम ममत्वाची, म्हणजे एका ठिकाणी माऊली सुंदर म्हणते, अहम ममतेची लवड सवडी माते न पडतीची बापुडे, का जन्म मरणाची दुथडी डहुळे ते ठेली. आम्हाला या ठिकाणी आमचा स्वतःचा अहम आणि मम जर गेला नाही तर आम्ही या 3 गुणांचा काय विचार करायचा. आणि ह्या 3 गुणांचा विचार करत असताना आपण म्हणजे एका ठिकाणी सांगतायत की स्वतः अर्जुनच सांगतायत, अर्जुनाच्या निमित्ताने या ठिकाणी भगवंताने हे गीतेचा मोठा घाट घातला. आणि तसं पाहायला गेलं तर नसलेल्या जगाचं तादात्म्य आपण घेतलं आहे जीवाने. आपण नसलेल्या जगाचं तादात्म्य घेतलं आहे आणि ते त्या ठिकाणी तादात्म्य आपल्याला घालवायचं आहे. आणि असं असणारा हा जीवात्मा 3 गुणांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करतो. म्हणजे थोडक्यात काय, जीव हा देहापासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांपासून 3 गुणांचं अतिक्रमण करून या ठिकाणी जन्म, मृत्यू आणि वार्धक्य म्हणजे म्हातारपण या दुःखांपासून मुक्त होऊन या ठिकाणी मोक्षाप्रत पावतो, असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. कितीतरी ग्रंथांचा आपण अभ्यास केला तर शंकराचार्यांनी या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुत्तम कोटी ग्रंथवीर ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरः. आता जीवाचे धर्म काय, जीवाच्या ठिकाणी सुद्धा सत्व रज तम हे 3 गुण आहेत. आणि जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा ते 3 गुण आढळतात. फरक एवढाच आहे, जीव त्या ठिकाणी बद्ध आहे, ज्ञानी मुक्त आहे. दोघांकडे हे 3 गुण आहेत. कारण पहा, माऊली जसं म्हणते की या विषय वाचूनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. त्या इंद्रियांचा स्वभावच तसा आहे. म्हणजे कसं आहे की सत्व, रज आणि तम हे 3 गुण त्या ठिकाणी त्या इंद्रियांमध्ये आहेत. मग आता या 3 गुणांची 3 प्रकारची कार्य आहेत. सत्वगुणात काय होतं,
सत्वगुणात ज्ञान होतं, रजोगुणामध्ये क्रिया होतात आणि तमोगुणामध्ये पदार्थाची उत्पत्ती होते. एक गुरुदेवांनी फार सुंदर कोटी लिहून दिली विनायक महाराजांनी आम्हाला लिहून, की दैवी आसुरी संपत्ती ज्याच्याकडे तो जीव, दैवी आसुरी संपत्ती ज्याच्या अधीन तो ईश्वर, आणि दैवी आसुरी संपत्ती विवर्जित ते ब्रह्म. मग सत्वगुणामध्ये नेमकं काय होतं? मग सत्वगुणाचं कार्य काय आहे की ते सत्वगुण जे आहे ते प्रकाश उत्पन्न करतं. रजोगुणाचं कार्य काय की काम क्रोधादी इच्छा त्या ठिकाणी रजोगुणातून उत्पन्न होतात, हे रजोगुणाचं कार्य आहे. आणि तमोगुणाचं कार्य काय? आळस, प्रमाद, हे तमोगुणाचं कार्य आहे. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात, येथा आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवला, आवर्ते पडिला. येथा आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवला, भवचक्री पडला, जन्म मृत्यूची. मग आता जसं या 3 गुणांचं कार्य सांगितले तसं त्या 3 गुणांचं फळ देखील सांगितलेलं आहे. सत्वगुणामध्ये काय आहे? सत्वगुणाचं फळ काय महाराज? की सुख त्या ठिकाणी प्राप्त होतं त्या जीवाला, तसंच ज्ञान प्राप्त होतं, वैराग्य प्राप्त होतं. सत्वगुणात वैराग्य प्राप्त होतं. माऊली एका ठिकाणी सुंदर म्हणते की ते वैराग्य सिद्धी देईजे पसायत या, दुसरा कुठला प्रसादच नाही मिळत. आपल्यामध्ये एखाद्या वेळी जर सत्वगुण जागृतच जर झाला तर त्या ठिकाणी प्रसाद म्हणून वैराग्य मिळतं. रजोगुणामध्ये काय आहे? रजोगुणामध्ये फक्त दुःख आहे, दुःख आहे, दुःख. आणि तमोगुणामध्ये ते तर अज्ञानच आहे. असं हे फळ आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येकाच्या पद्धतीनुसार ते आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे, जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याचं तादात्म्य त्या ठिकाणी त्याने घेतलं आहे. आणि जो ज्ञानीपुरुष आहे त्या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी सुद्धा ते 3 गुण आहेत, पण ते गुणातीत आहेत. एवढंच मला सांगायचं आहे. आणि ही या ठिकाणी सेवा संपवायची आहे, कारण आपण काय कोणी मोठे नाही आहे. तर असं सगळा, मग त्यासाठी ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी काहीतरी साधन पाहिजे ना. ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर काहीतरी साधन पाहिजे. आणि ही सगळं करत असताना ही इंद्रियच आपल्याकडून ते करून घेत असतात. मग त्यासाठी शरीर हे लागणार. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, किंवा हे जे शरीर कसं आहे की ते क्षीयते इति शरीर हा असं म्हटलेलं आहे. जाणारं शरीर आहे, पण ह्याच शरीरामध्ये ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घेता येतं. आणि जर आपल्याला हे जर ज्ञान इथे प्राप्त करून घेता आलं नाही तर मग अशी कितीतरी शरीरं गेली तरीसुद्धा ते ज्ञान काही परत मिळणार नाही. कारण महाराज म्हणतात की काकटाळी न्यायाने या ठिकाणी आपल्याला ते शरीर मिळालं. मग ते शरीर काय आहे की बघा, एक विचारसागर ग्रंथामध्ये आता आपण ऐकली असेल मागे 2 दिवसापूर्वी, संसार दुःखास कारण शरीर म्हटलेलं आहे. बरोबर ना? कारण शरीराशिवाय कुठलं कार्य होऊ शकत नाही. आता ते शरीर जर कार्य करत असेल तर त्या ठिकाणी त्या शरीरातून कुठली तरी क्रिया घडली पाहिजे. एकतर तर मग ती सात्विक असावी, राजसी असावी किंवा तामसी असावी. तामसी क्रिया घडू नये, पण असतो कुठे ना कुठेतरी तो गुण असतो त्या ठिकाणी, आणि असावाच लागतो. एक लक्षात घ्या, 3 गुण जर आपले समसमान झाले तर त्या ठिकाणी ते शरीरच म्हणता येणार नाही. मग त्या ठिकाणी संसार दुःखास कारण जर शरीर म्हटलं तर मग ते पुन्हा शरीर दुःखास कारण धर्माधर्म, पाप पुण्य, धर्माधर्मास कारण रागद्वेष, रागद्वेषास कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण भेद ज्ञान, आणि भेद ज्ञानास कारण काय म्हटलं गुरुदेवांनी? आत्मस्वरूपाचं अज्ञान.
मग हे जे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे त्याची परत अशी उलटी संगती लावा की ते परत संसार दुःखाला कारण. जर त्या ठिकाणी आत्मस्वरूपाचंच जर ज्ञान झालं नाही तर पुन्हा संसारात येणं आहे, येण्याची शरीरा येणे पडे, है ना. मग हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी कृपाळू क्षोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंची या ठिकाणी आपण सेवा करायला पाहिजे. तर मग ते ज्ञान त्या ठिकाणी त्या साधकाला, जिज्ञासूला ते प्राप्त होतं. हा झाला. मग ते जीवाचे धर्म कसे ब्रह्मावरती आरोपित आहेत, म्हणजे कसं आहे की एका ठिकाणी तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात की शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखपतीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे. शरीर चांगलं आहे का? शरीर चांगलं नाही ना महाराज, शरीर घाणेरडं आहे. पण हेच तुकाराम महाराज त्याच अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये सांगतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य केल्या होय परब्रह्म, शरीर साधले परब्रह्म. बघा, एका ठिकाणी महाराज म्हणतात की शरीर दुःखाचे कोठार, दुसऱ्या ठिकाणी शरीर उत्तम चांगलं म्हणतात. कशी संगती लावायची महाराज? महाराजांना म्हणजे काय आहे बघा, ते त्रिकाल ज्ञानी आहेत तुकाराम महाराज, आणि त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की शरीर चांगलं आहे, शरीर उत्तम आहे. पण कधी आपण याचा अभ्यास केला पाहिजे ना. शरीर तसं पाहायला गेलं स्थूलदृष्ट्या तर ते शरीर घाणेरडंच आहे. इतकं घाणेरडं आहे, माऊली म्हणते देह हे पाचाचे झाले, ते कर्माचे गुणी गुंतले, भव तसे चाकी सुदले, जन्म मृत्यूची या. एवढं घाणेरडं शरीर आहे. आणि हे शरीर काळाच्या तोंडात पडणार आहे. पुढे माऊली म्हणते, हे काळा नळाचे तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाखू पाकडी तव हे सरे. म्हणजे माशीला पंख हलवायला वेळ लागत नाही तेवढा वेळ त्या ठिकाणी हे शरीर जाणार आहे. म्हणजे असं आहे ते शरीर. पुढे असं म्हणतायत की हे विपाय अग्नी पडे तरी भस्म होऊन उडे, हे विपाय अग्नी पडे तरी भस्म होऊन उडे, झाले श्वाना वर पडे तरी ते विष्ठा. म्हणजे या शरीराला समजा जर जाळलं तर काय होणार आहे? त्याचा भस्म होणार आहे. आणि झाले श्वाना वर पडे तरी ते विष्ठा. म्हणजे एखाद्या प्राण्याच्या हातामध्ये गेलं, कुत्र्याच्या, कोल्ह्याच्या किंवा सिंहाच्या, तर त्याची विष्ठा होणार आहे, घाण होणार आहे. बरं, याच्या पुढे जाऊन आणखीन सुंदर म्हणतात की या चुके दोही काजा तरी होय कृमीचा पुंजा, परिणामू कपिध्वजा कश्मलुगा. म्हणजे एवढं वाईट हे शरीर आहे. मग हे शरीर एवढ्या प्रकाराने जर त्याचा विल्हेवाट लागणार असेल तर मग त्याचं कुठेतरी सोनं करायला पाहिजे ना. आणि मग ते सोनं करण्यासाठीच आपण हा मार्ग स्वीकारला आहे. निदान कमीत कमी या मंडपात बसणार आहे ना तरी, बरोबर की नाही? कारण आपण कसं आहे, माऊली महाराज एका ठिकाणी म्हणतात, दुरुणी आलो मी गा दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते ह्याची कारण. दुरून आलो म्हणजे काय, आता मुंबईवरून आलो म्हणून दुरून आलो असं म्हटलंय का तुकाराम महाराजांनी? दुरून आलो म्हणजे अनेक जन्म घेतले ना बाबा मी. मागच्या जन्मामध्ये मी कोण होतो काही माहिती नाही मला. बरं, आता ह्या जन्मामध्ये तरी येऊन काहीतरी चांगलं करावं, सत्संग करावा, माऊलींची वारी करावी. किंवा दुरून आलो म्हणतात. अनेक जन्मांचे संस्कार आहेत या शरीरावरती. मग ते होणार नाही. मग ते जर आपल्याला बघा, इथे एक श्रुतीसुद्धा असं म्हणते, अनित्य आणि शरीराने वैभवम नैव शाश्वतम, नित्यसन्निहिते मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रहा. बरोबर ना? शरीर हे अनित्य आहे, जाणार आहे शरीर, राहणार नाहीच. गुरुदेवांची फार सुंदर कोटी आहे. आमच्या रमेश थोरात बाबांची पाठ आहे ते. हे काय, देह माझा नाही, मी देह नाही, मी नाही असे नाही, तर मी कोण आहे? सच्चिदानंद ब्रह्म आहे. पण ही अनुभूती आली पाहिजे ना आपल्याला या ठिकाणी. नुसतं बोलून ते, आता इथे सकाळी कोणतरी म्हटलं की हां अनुभवण्याचा, आता इथून पुढे अनुभव घेतला पाहिजे. तुम्हाला जर ते ज्ञान सद्गुरूंनी, कृपाळू क्षोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंनी जर त्या ज्ञानाची उकल करून दिली आहे, तर मग त्याचा अनुभव कधी घ्यायचा? पुढच्या जन्मी. आपल्याला याच जन्मात मुक्त व्हायचं आहे ना. तो ज्ञाता पुरुष जो आहे, पहा 3 गुणांचा विचार चालला आहे. 3 गुणांमध्ये हे शरीर कसं आहे, ते रजोगुणाच्या खांदी तरळत असे असं माऊली म्हणते.
आणि मग हे करत असताना जीवाचा जर विचार केला तर जीव कसा आहे, परिच्छिन्न आहे, संकुचित आहे आणि जीवावरती जीव कसा आहे, क्लेशदायक आहे, घाणेरडा आहे. म्हणजे शरीराच्या अनुषंगाने तो जर संबंध लावला तर. पण इकडे ब्रह्म कसा आहे की तो क्लेशमुक्त आहे, भेदरहित आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी व्यापकता आहे. म्हणून ते ब्रह्म आपण जाणून घेतलं पाहिजे. एका ठिकाणी माऊली असं म्हणते, म्हणून सर्वत्र सदा सम आपणची होय अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणीचे वर्म समदृष्टीचे. मग हे जाणण्यासाठी आपल्याला ह्या धर्मसंग्रहाचा संग्रह केला पाहिजे. आपण शरीर तर पाहिजे ना, आणि ते चांगलं उत्तम शरीर पाहिजे, ज्ञान संपादन करणारं शरीर पाहिजे. उद्या कसंही राहा यावत, म्हणजे जसं चार्वाक म्हणतो, यावत जीवम सुखम जीवेत दृढम कृत्वा धृतम पिवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कृत आहे. असं नाही चालणार ना, याला कुठेतरी आलंबनं पाहिजेत ना. जसं आता सकाळी मी मागे बसून ऐकत होतो, ते राजे महाराज म्हणाले की एका विशिष्ट गुरूंचं पठ्ठा शिष्य कसा ओळखावा, तर त्याचं ते सकाळी सांगितलं त्यांनी, फार सुंदर सांगितलं. म्हणजे आपण कसंही राहावं, कसंही खावं, एवढं आपण लाचार झालो का या ठिकाणी येऊन. महाराज लोकांना सांगायला लागतं की असं करा आणि कसं करू नका. बरं, तो आपला हा भाग नाही. थोडंसं चिंतनाकडेच वळू. कारण काय आहे की आपल्याकडे एकतर फार वेळ कमी आहे, एकतर वेळच कमी आहे. आपल्याला बोलायला काय एकतर आधी येत नाही, आणि काही बोलावं म्हटलं तर काही सुचत नाही. त्यापेक्षा जे काही आपलं जे गुरुदेवांनी किंवा आपल्याला माऊलींनी लिहून दिले त्याच्या अनुषंगानेच आपण बोलायचं आणि पुढे जायचं. मग तसं हे शरीर आहे. आणि पुढे जाऊन माऊली म्हणते की म्हणून सर्वापरी मुक्तू तो सर्व सकर्म कर्म रहितू सगुण परिगुणातीतू येत भ्रांती नाही. म्हणजे तो सर्व काम करत असला तरीसुद्धा तो कर्मरहित आणि तीन गुणांपेक्षा वेगळा आहे, असं गुणातीताचं वर्णन या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे कसं, इथे बघा माऊलींनी म्हटलं, हा ठायवरी नेहटवणी ठेला अंतरी, आता काय वरते शरीरी हेही नेहणे. हे जे लक्षण आहे हे ज्ञानीपुरुषाचं आहे. म्हणजे बघा, तो ज्ञानीपुरुष कसा आहे, मग ह्या शरीरामध्ये येऊन त्याने ते जाणलेलं आहे वर्म. त्या 3 गुणांच्या पलीकडे आहे, तो गुणातीत आहे. तो भले ते गुण त्याच्यामध्ये असतील. म्हणजे एका ठिकाणी माऊली असं म्हणते की, एक मिनटं, देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला विरा, ते ऐक्य विची सागरा जीवेश आहे. त्या ठिकाणी जीव आणि ईश्वराचा संबंध करत असताना तो जो ज्ञाता पुरुष जो आहे, त्या ज्ञाता पुरुष त्या ठिकाणी विची सागरा म्हणजे त्या लाटांमध्ये आत्मस्वरूपाच्या त्या लाटांमध्ये एक रूप. म्हणजे जसं देहवैकल्याचा वारा जणी लागेले या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुईत आहे ते, असं या ठिकाणी माऊलींनी वर्णन केलं. म्हणजे तो जो ज्ञाता पुरुष आहे त्याला ते 3 गुण लागत नाहीत. गुण असतात त्याच्यामध्ये, पण त्या 3 गुणांच्या पेक्षा तो वेगळा असतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी प्राप्यप्रापक भाव किंवा कर्तव्य भाव, नित्यनिवर्तक भाव, हे कुठलेच भाव त्याच्या ठिकाणी राहत नाहीत. जसं एक उदाहरण आलं आहे की जनक राजा बोधावर नव्हते, तरीसुद्धा ते राज्यकारभार करीत होते. म्हणजे अशा बोधावरती तो जो ब्रह्मवेत्ता पुरुष आहे, तो गुणातीत पुरुष आहे, तो त्या भावावरती असतो. जसं पुढे माऊलींनी म्हटलं की 3 गुण आपुले प्रौढी देह नाचविती बागुडी, तो पाहुणे धाडी अहंतेते. म्हणजे 3 गुणांचा त्याच्या शरीरात वास करत असला तरीसुद्धा त्या ठिकाणी तो ढुंकूनसुद्धा पाहत नाही. कोण? ज्ञाता पुरुष किंवा ज्ञानी पुरुष जो गुणातीत आहे. एक विनायक महाराजांनी दिलेला एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. एक तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, पण तरीसुद्धा आपलं या निमित्ताने आपलं सांगतो. केंदूरचे एक कानोपाठक नावाचे संत होते. आणि ते संत कसे होते की ते व्यापक बोधाला प्राप्त झालेले संत होते. त्यांनी
त्यांच्याकडून उर्वरित आयुष्याचा बोध घेण्यासाठी काशीचे 2 महात्मे आले आणि त्या गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ते महाराजांना शोधतच आले. आता त्यांना वाटलं की आपण काशीवरून आलो आहे आणि हे कानोपाटक म्हणजे कोणतरी मोठे साधू पुरुष असतील. ते विचारत त्यांनी गावामध्ये प्रवेश केला. गावामध्ये पाहिल्यावरती त्या ठिकाणी अमुक यांनी परिचय करून दिला की हे बाबा कानोपाठकांचं घरात गेल्यावर बरोबर तिथे ती बायका, मुलं आणि ते पोरं बाळं सगळी, आणि त्याच्यात ते कानोपाठक आपले नित्यक्रिया करत होते. आता ते काशीवरून आलेल्या महात्म्यांनी विचारलं की यामध्ये आता कानोपाठक संत ओळखता तर आले पाहिजेत ना. आता हे काशीमधून आलेले म्हटल्यावरती त्यांना ते संत तरी ओळखता आले पाहिजेत ना. म्हणून बाबा हे कानोपाठक कोण आहेत, आम्हाला उर्वरित अभ्यासक्रम त्यांच्याकडून पूर्ण करायचा आहे. मी सांगितलं हां मीच आहे कानोपाठक. तुम्ही? अहो संतांची काही लक्षणं असतात, तुमच्याकडे बघून कोण म्हणेल का तुम्ही सगळं या व्यवहारामध्ये वगैरे असं तसं वगैरे झालं. बघा माझं सांगण्याचा हेतू असा आहे, तिन्ही गुण आपुले प्रौढी देह नाचविती बागुडी तो पाहोनी धाडी अहंतेते. म्हणजे तिन्ही गुण जरी त्याच्या शरीरामध्ये असले ना तरी त्याच्याकडे तो ढुंकून पाहत नाही. हा माझा विषय आणि त्या विषयाला अनुसरून मी त्या ठिकाणी चाललो आहे. बरं मग म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही काशीचे ब्राह्मण आहात, मग आम्हाला सांगा मग कसं असलं म्हणजे तुम्ही मला समजाल की मीच कानोपाठक आहे म्हणून. तर म्हणे असे कुठे साधू असतात काय, बायका पोरं किंवा ही सगळी तुमची नातवंड वगैरे खेळत आहेत आणि तुम्ही त्यांच्यामध्ये मस्तपैकी रमण झालेले आहेत. म्हणे यांची अडचण आहे का तुम्हाला? यांची अडचण आहे. ठीक आहे, त्यांनी ती जी काय नातवंड होती त्यांना आवाज दिला, म्हटले चला शेजारच्या विहिरीमध्ये टाकून दिली. त्या नातवंडांना टाकून दिली. म्हटले आता तरी तुमची अडचण मिटली ना, चला आता पुढे आपण आता ब्रह्मज्ञान शिकू, आत्मस्वरूपाचं ज्ञान शिकू. तेव्हा ते काशीचे पंडित म्हणायला लागले, अरे असं कुठे असतं काय, आम्ही आता तुम्हाला तर सुतक लागलं, तुम्ही तर तुमच्या पोरांना तिकडे विहिरीमध्ये बुडवलं, तुम्ही सुतक, आम्ही ब्राह्मण लोक आहोत, आम्ही कसं जेवायचं तुमच्याकडे, तुम्ही सुतकी माणसं आहात. हा एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर म्हणतात अरे बापरे आता तुम्हाला ही पण अडचण आहे काय आता आमची. मग ठीक आहे, मग त्यांनी आपलं त्यांच्या सिद्धीने त्या ठिकाणी त्या मुलांना परत बोलवलं, काय असतील नावं, परत या. ज्यावेळी त्या विहिरीतली ती मुलं परत आली त्यावेळी त्या काशीतल्या ब्राह्मणांचे डोळे खडकरून उघडले. बोलतात हे बापरे. म्हणजे हा माझा सांगायचा दृष्टांत संपला इथे की ज्ञानीपुरुष जे असतात ना ते त्या बोधावरती असतात आणि त्या बोधावरती असल्यावरती मग त्यांना ते जे ज्ञान आहे, म्हणजे एकतर सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने ना असं म्हटलेलं आहे ना. मग त्यांची लक्षणं काय ती आपल्याला आधी ओळखता आली पाहिजेत आणि ते या जगतामध्ये व्यवहार करत असताना कसे राहतात, कसे वागतात याचा या ठिकाणी आपण अभ्यास केला पाहिजे. जसं या ठिकाणी माऊलींनी फार सुंदर दृष्टांत दिला आहे की सांडोनी अंगीची खोळी सर्प रिगालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. म्हणजे ही ज्ञानीपुरुष जे असतात ना ते कसं, आता बघा सापाचं उदाहरण दिलं इथे या ठिकाणी. सांडोनी अंगीची खोळी, सापाला जेव्हा कात टाकायची इच्छा होते, माऊलींचं असं दृष्टांत आहे, फार सुंदर दृष्टांत आहे. सापाला जेव्हा कात अशी टाकायची इच्छा होते त्यावेळी तो काय सांगत सुटतो, मला आता कात टाकायची आहे, माझ्या शरीरातली कात मला टाकून द्यायची आहे, असं तो सांगत नाही कोणाला. त्याला ज्या ठिकाणी जिथे कात टाकायचे आणि त्याला वाटतं आपलं शरीर आता कात टाकण्याच्या योग्यतेचं झालं आहे, त्यावेळी तो बिळात जाण्याआधी तो त्याची त्वचा जी आहे वरची ती बाहेर सोडतो. काय, सांडोनी अंगीची खोळी सर्प रिगालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. मग आता त्या सापाला माहिती आहे का की माझ्या त्वचेचं काय झालं आहे? काहीच नाही ना. त्या कातीपासून साप अलिप्त झाला. म्हणजे तसे हे महात्मे असतात, त्यांना या शरीरामध्ये असलं काय
किंवा नसलं काय त्याचं देहभान नसतं, कारण ते गुणातीत असतात. फार सुंदर उदाहरण आहे. आणखीन त्यालाच एक साजेसं असं दृष्टांत म्हणजे पुढे लागूनच ओवी आहे का, सौरभ्य जीर्णू जैसा आमोदू मिळून जाय आकाशा, माघारा कमळकोशा नये चितो. म्हणजे एखादा कमळाचं फूल का सौरभ्य जीर्णू जैसा आमोदू मिळून जाय आकाशा. कमल, एखादं कमळाचं फूल आणि त्याच्यातून येणारा जो सुवास आहे, वास आहे, तो एकदा आकाशात निघून गेल्यावरती तो जसा परत कमलकोशामध्ये येत नाही ना, तसं या ठिकाणी हे ज्ञानीपुरुष जे आहेत ना, त्या ज्ञानीपुरुषांचं ते गुणातीत असतात. ते 3 गुण विवर्जित असतात, म्हणजे गुणांच्या पलीकडे असतात, पण ते व्यवहार करतात आपल्यासारखं. 7व्या तरंगामध्ये आपल्याला तो विचार येऊन गेला आहे विचारसागराच्या, की ते कसे असतात. मग ते बोधानुवृत्तीने त्या ठिकाणी सगळा व्यवहार करत असतात. पण मग कसं सुकलेल्या झाडाप्रमाणे, सुकलेल्या झाडाचं जे पान आहे त्या पानाप्रमाणे ते गळून पडलेले असतात. म्हणजे ते पान जिकडे जाईल तिकडे ते सैरावैरा जातात. त्यांचं कर्म जोपर्यंत त्या ठिकाणी मागचं कर्म जोपर्यंत शेष आहे तोपर्यंत ते त्या ठिकाणी व्यवहार करतात असं. आणि त्यालाच पुढे अनुसरून माऊली असं म्हणते, म्हणून जन्म जरा मरण इत्यादी हे 6 गुण ते देहीची ठेले कारण नाही तया. याचा अर्थ असा आहे की म्हणून जसं श्लोकामध्ये सांगितले, जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो मृतम मश्नुते. म्हणजे म्हणून जन्म मृत्यू आणि वार्धक्य, म्हातारपण याचं ऐक्य झाल्यावरती तो त्या ठिकाणी धर्माचरण वगैरे जाणत नाही असं या ठिकाणी माऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी ते 6 गुण म्हटले, इत्यादी 6 गुण. 6 गुण म्हणजे आता बघा हे 6 विकार सांगितलेत, तसं 6 विकार सांगितलेत. काय, कोणते 6 विकार सांगितलेत शरीराच्या अनुषंगाने? अस्ति, जायते, वर्धते, परिणामते, अपक्षयते आणि विनश्यते. म्हणजे हे 6 गुण या ठिकाणी म्हणजे माऊलींनी असं या ठिकाणी 6 गुण म्हटलेलं आहे. पण ते 6 गुण नसून त्या ठिकाणी ते 6 विकार आहेत. मग ते 6 विकार त्याच्या ठिकाणी नाही तया असं म्हटलेलं आहे, त्या गुणातीताच्या ठिकाणी असं माऊली म्हणते. आणि पुढे जाऊन सुंदर एक बघा, आता माऊलींचे दृष्टांत म्हणजे काय आपल्याला घेण्यासारखेच सगळे. जवळजवळ त्यांनी 19 खर्च केला ह्या एका श्लोकावरती. घटाचिया खापटिया घटभंग फेडेलिया महद आकाशा पैसया जाली ऐसे. म्हणजे बघा, त्या दिवशी विनायक महाराजांनी एक महाराज ओळी लिहून दिली, हा गा घटू जे वेळी फुटे तेवेळी तेथीचे आकाश नीट लागे वाटे लागे तरी गगना भेटे एरवी चुके असं माऊली म्हणते, आहे की नाही. आता कसं आहे, घटाच्या ठिकाणी असणारं जे आकाश आहे आणि तो घट फुटल्यानंतर तेच आकाश महाआकाशामध्ये मिसळून जातं. मग वाटे लागे तरी गगना भेटे एरवी चुकी असं माऊली म्हणते. म्हणजे तसं या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी कोणताच आपोपर भाव नसतो. तो 3 गुणांच्या विरहित असा असणारा म्हणजे तो असतो. म्हणजे जसं म्हटलंय की तैसी देहबुद्धी जाय जे आपणया आवठो होय ते आन काही आहे ते वाचुनी. म्हणजे तशी देहबुद्धी गेल्यानंतर त्या ज्ञानीपुरुषाची या ठिकाणी म्हणजे त्या आत्मस्वरूपाची त्या ठिकाणी ओळख होते. आणि अशा स्थितीत त्या ज्ञानीपुरुषाला दुसरी कशाची आठवण होणार. म्हणजे तो त्याच्या स्वरूपामध्ये लीन असतो. आणि त्याला जसं म्हटलं आहे की काय, दीपू ठेविला परिवारी ते कवना ते नियमिना निवारी, है ना. ते कवणे व्यापारी हेही नेणे. म्हणजे एखाद्या जर दिव्याने प्रकाश द्यायचा ठरवला या मंडपामध्ये, तर तो दिवा असा विचार करतो, तो दिवा व्यापार करतो का कधी, की मी फक्त सुतार महाराजांनाच प्रकाश देणार, मी फक्त साळुंके महाराजांना किंवा आग्रे किंवा महेश महाराजांनाच या ठिकाणी मी प्रकाश देणार, बाकी सगळे जे साधक मंडळ आहेत त्यांना मी प्रकाश देणार नाही, असं दिवा म्हणतो का कधी. ते कवना ते नियमी न निवारे, ते कवणे व्यापारी हेही नेणे. म्हणजे तसं
या गुणातीताचं आहे. आणखीन एक सुंदर म्हणजे मला एक आता, कारण माऊलींचे दृष्टांत द्यायचे आपल्याला, कशाला संसाराचं सांगायचं, इथे काय आपण संसाराचं सांगायला आलो? संसार सांगायला मुंबई पडली नाही एवढी. आणखीन एक सुंदर म्हणजे विनायक महाराजांनी खरोखर म्हणजे त्यांचे खूप उपकार आहेत, बोलायचं त्यांच्याविषयी जरा एक 5-6 मिनिटात. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, ते होयची नाही माघारी परती जैसी. म्हणजे लवण म्हणजे मीठ, कुंजरी म्हणजे हत्ती. का लवणाची या कुंजरी म्हणजे मिठाची हत्तीन बनवली. सुदलिया लवण सागरी, सुदलिया म्हणजे टाकली कशात? लवण सागरी म्हणजे मिठामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये ती टाकले. ते होयची ना माघारी परती जैसी म्हणजे मिठाची हत्तीन बनवून त्या ठिकाणी मिठाच्या पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये ती सोडली तर ती परत ती हत्तीन होणार का? होईल का? नाही होणार. तसं ज्ञानीपुरुषा म्हणजे इथे गुणातीताचा जर विचार करायला गेलो आपण तर या ठिकाणी म्हणतात की तो त्या ठिकाणी असतो, त्याच्या ठिकाणी 3 गुण असतात, पण तो गुणांनी लिप्त होत नाही. तो 3 गुणांपेक्षा पलीकडे असतो, गुणातीत असतो तो. आणि असे एक एक दृष्टांत या ठिकाणी माऊलींनी दिलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला 3 गुणांचं त्या ठिकाणी अतिक्रमण करतो. म्हणजे खूप चांगली उभी आहे. पै बुद्धिभेदाचा आरसा तया हातोनी पडला विरशा, म्हणून प्रतिभाषा म्हणून प्रतिमुखा भाषा मुकला तो. त्या ठिकाणी बुद्धीचे भेद, आता बुद्धीचे भेद आपल्याला 12 प्रकारचे भेद सांगितले महाराजांनी. जीव जीवाचा, जीव जाडाचा, जीव जाडाचा, जीव ईश्वराचा, ईश्वर ईश्वराचा, है ना? हां, जीव जीवाचा ते पहिलंच बोलणं. परत देशभेद, वस्तुभेद, काळभेद, स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, असे 12 प्रकारचे भेद या ठिकाणी सांगितले. आणि असं असून पण त्या ठिकाणी बुद्धिभेदाचा आरसा त्या हातून म्हणजे त्या इथे हा बिंब प्रतिबिंब वाद सांगितला आहे बरं का. म्हणजे बिंब म्हणजे काय? आपलं स्वरूप, आणि प्रतिबिंब म्हणजे आपण असणारे जे जड चैतन्य. मग त्या ठिकाणी ती बुद्धीच निघून गेली, बुद्धीचा त्या ठिकाणी भेदच निघून गेला, तर मग त्या आरशाचा काय उपयोग आहे? त्या ठिकाणी एका ठिकाणी माऊली म्हणते, दर्पणी पाहता न दिसे रूप आपुले, बाप रखमा देवीवरून मजा ऐसे केले. म्हणजे त्या ठिकाणी मला पाहायला गेलो आणि मग मी ते स्वरूपच झालो, असं या ठिकाणी माऊली म्हणते. म्हणजे असं ह्या गुणातीताचं या ठिकाणी लक्षण सांगितलेलं आहे. आणि आता आपल्याला मला वाटते ही वेळ आता आपल्याला आवरायला पाहिजे, कारण आता मालक येतील पुढे. असं हे सगळं आहे. आणि गुरुदेवांच्या या पुण्यस्मरणानिमित्ताने जे काही आपलं वेडवाकडे, कारण हे जे सगळं आहे हे सगळं त्यांचंच आहे, आमचं काय आहे याच्यामध्ये? फक्त हे म्हणजे आता विनायक महाराजांचे खरं उपकार आहेत आमच्यावरती. कारण तिथे सुजाताताई यादव आमच्या बसल्यात ताई, आणि किती खाली येऊन सांगतात, खाली येऊन. म्हणजे गुरुदेव पण त्याच पद्धतीत सांगायचे. फक्त माझी अशी महेश महाराज अडचण अशी होती अगदी मी त्या कॅमेऱ्यासमोर सांगतो, मी आता आप्पा वगैरे असे बसलेले असे सगळे मोठे मोठे सगळे, आणि आपण कुठे त्याच्यामध्ये छोटे म्हणून मी मागे बसायचो. मी मागच्या बाकावरचा विद्यार्थी आहे गुरुजींचा आणि गुरुजींचं नाव घेतलं की अजून बघा पायाला माझ्या घाम येतो. आणि गुरुदेव आता आहेत पण आता समोर असलं की मग असं म्हणजे भीती वाटते. आजही भीती वाटते, आदरयुक्त भीती आहे. मला म्हणायला लग्न करू नको तुला काय कमी नाही पडणार. असून दे, हा अनुभव पण सांगितला पाहिजे. सुतार महाराज काय माहिती आहे, सगळं जर आपण इथलं सांगत बसलो तर मग आहे ना. पण असो, गुरुदेवांची कृपा आहे म्हणून इथपर्यंत येण्याचा योग आला. आणि सकाळी कोणतरी म्हणालं की विनायक महाराज तंतोतंत गुरुदेवांचं सगळं कार्य करतात, आणि हे खरं आहे.
कारण आपण कितीही केलं तरीसुद्धा त्यासाठी कृपा असावी लागते आणि हे कृपेचंच प्रसाद आहे. मला आठवते एकदा सुवर्णकर धर्मशाळेमध्ये मी मागेच होतो आणि मी कुठेही माझा फोटो बघा मी मागेच असणार. तेव्हा एकदा बोललेले गुरुदेव स्वतः आणि माऊलींच्या मंदिरात पण म्हणाले की विनायका तुला माझा मोठा आशीर्वाद आहे, एवढी कृपा आहे. आणि का नाही होणार. म्हणजे मी तर म्हणतो हा सप्ताह काय घेऊन बसले. ते सगळं गुरुदेवच करतात आहे की नाही. आणि विनायक महाराजांचे सुद्धा खूप उपकार आहेत. म्हणजे महाराजांच्याच एका याच्यामध्ये बोलायचं तर ताईंचे सुद्धा केले. खूप शिकवतात महाराज. आमचा अधिकार नाही एवढं बोलणं. कारण काय होतं काही बोलायला गेलं की भरून येतं. असो मला ॲक्च्युली हे बोलायचं होतं पण धाडस होत नाही. आणि असंच तुम्ही सगळ्यांनी विनायक महाराजांना सुद्धा सपोर्ट करा. महाराज एका ठिकाणी म्हणतात केले उपकार सांगू काय बापन घरी ऐसे. ठीक आहे. असा हा गुण अतीत असतो. तो तिन्ही देहांच्या पलीकडे जाऊन तो राहण्याचा प्रयत्न करतो. एवढं बोलून मी माझं प्रवचन कुंडली. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.